भावनेचा आधार हे आनंदने एवढ्या सुंदर रीतीने निरूपण केलं. आणि विवेकवादाचा किंवा आम्ही दाभोळकर या घोषणेला प्रत्यक्षात आणायचं असेल तर आपल्याला कुठली वाट चोखायला हवी आणि कुठल्या वाटेला आपण कठोरतेने नकार द्यायला हवा किंवा अटकाव घालायला हवा याचं देखील अतिशय चांगली मांडणी त्यांनी केली. मी मनापासून त्यांचा आभारी आहे. आणि शेवटचं भाषण आहे, त्याच्यानंतर वंदनाताई बोलणार आहेत. आपण एक निर्धार शपथही शेवटी घेणार आहोत. तेव्हा कार्यक्रमाचा जवळजवळ अर्धा भाग अद्याप शिल्लक आहे. तेव्हा ज्या कोणाला निखिल वगैरेंचं भाषण सुरू होण्यापूर्वी पुढे येऊन बसायचं असेल त्यांनी आवर्जून येऊन पुढे येऊन बसायला हरकत नाही. पुढे बसायला जागा आहे. मी आता आनंदित करतोय आजच्या सभेचे पुढील प्रमुख वक्ते माननीय निखिल वागळे. आणि आपण सगळे वीस तारखेला सकाळी 7:15 वाजता पुण्यात डॉक्टर दाभोळकरांचा खून झाला. आज 11 दिवस घडून गेलेले आहेत. महाराष्ट्रात जागोजागी अशा प्रकारच्या निर्धार सभा होत आहेत. तरुण माणसं मोर्चे काढतायत, निषेध मोर्चे काढतायत, श्रद्धांजली सभा होत आहेत. आज तर इस्लामपूरच्या मुलांनी कमाल केली. साताऱ्यामध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मीटिंग चालली 3 दिवस पुढचा सगळा कार्यक्रम ठरवण्यासाठी. इस्लामपूरची मुलं इस्लामपूरहून साताऱ्याला चालत गेली, मोर्चा काढून आम्ही दाभोळकरांबरोबर आहे ते दाखवण्यासाठी. मी तुम्हाला खरंच सांगतो, दाभोळकरांच्या खुनाच्या धक्क्यातून आपण सगळे कधी सावरू की नाही मला माहिती नाही, कारण ती एक असह्य अशी वेदना आहे. पण वेदनेच्या पलीकडे जाऊन जर बोलायचं असेल, आनंद जसं म्हणाला तसं वेदना, संताप आणि या सगळ्या मनातल्या भावनांच्या पलीकडे जर जाऊन बोलायचं असेल तर चळवळीचा विचार झाला पाहिजे. आणि त्याचं उत्तम उदाहरण आपल्या पुढे डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या 2 मुलांनी दिले. मी पुण्यामध्ये परवा होतो बुधवारी. राष्ट्र सेवा दलातर्फे निर्धार परिषद झाली. 4-5 हजार तरुण मुलं होती. खूप वर्षांनी राष्ट्र सेवा दलाच्या प्रांगणामध्ये इतकी तरुण मुलं मी बघितली, माझ्या अंगावर शहारा आला. आज इथे एवढी गर्दी बघतोय, मला ठामपणे विश्वास आहे की कुठेतरी पुन्हा जाग यायला सुरुवात झाली. आणि जुने जाणते तेच ते चेहरे फक्त दिसत नाहीये, तर खूप मोठ्या संख्येने तरुण आता रस्त्यावर उतरत आहेत आणि शांततेच्या मार्गाने, आदिभावनेने नव्हे, आनंद म्हणाल तसं प्रगत भावनेने आणि त्या पुढच्या पायरीवर जाऊन सुद्धा आम्हाला या सगळ्याचा प्रतिकार करायचा आहे हे सांगत आहे. पुण्यातल्या 4-5 हजार तरुणांपुढे बोलताना आणि त्यानंतर डॉक्टर लागूंच्या नेतृत्वाखाली शपथ घेताना त्यांच्यातली वेदना, त्यांच्यातला संताप अगदी मला जाणवत होता. स्टेजवर बसून जाणवत होता की या क्षणाला या मुलांना भडकवलं तर महाराष्ट्रात काही येऊ शकतं. पण दाभोळकरांचा विचार हा विवेकवादाचा विचार आहे. हा गांधीजींनी सांगितलेला शांतता आणि सत्याग्रहाचा विचार आहे. म्हणून महाराष्ट्रातले विवेकवादी असं काही करणार नाही याची मला खात्री. याचा अर्थ असा नव्हे की या शांततेचा, या अहिंसेचा गैरफायदा महाराष्ट्र सरकारने आणि महाराष्ट्र पोलिसांनी घेतला. 11 दिवस होऊन सुद्धा महाराष्ट्रातल्या पोलिसांना दाभोळकरांचे खुनी कोण, प्रत्यक्ष खुनी कोण, सुपारी किलर कोण आणि मास्टर माइंड कोण हे शोधता येत नसेल तर महाराष्ट्राचं पोलीस दल कुचकामी आहे अशा हळूहळू निष्कर्षाला यायला मी तयार. पोलीस दलात आमचे अनेक मित्र आहेत, अनेक चांगले कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत. सुरेश कुकडेंसारखे
माझे मित्र अधिकारी मला सांगतायत देखील जरा वाट बघ, अजून पोलिसांना वेळ दिला पाहिजे, की अत्यंत गुंतागुंतीची आहे की अजून वेळ दिला पाहिजे. मी माझ्या कार्यक्रमात विचारलं भोपळे साहेबांना, भोपळे साहेब किती वेळ देते सांगा. मी द्यायला तयार. 1 महिना, 2 महिने, 6 महिने, 6 वर्ष. कधीतरी पोलीस या गुन्ह्यांना शोधणार आहेत का, खरे गुन्हे सापडणार आहेत का, आणि तशी पोलिसांची इच्छा आहे का, आणि या गुन्ह्यांना जर ते सापडले तर शिक्षा करायची न्यायालयाची इच्छाशक्ती आहे का, हा प्रश्न. माझा विश्वास नाही. मी तुम्हाला स्पष्ट शब्दात सांगतो, ही व्यवस्था नखशिकांत इतकी सडलेली आहे की माझा या सगळ्या यंत्रणेवर विश्वास नाही. 1991 पासून किमान 6-7 हल्ल्यांचा अनुभव मी घेतलेला आहे. एकाही हल्ल्यातल्या हल्लेखोराला शिक्षा झालेली नाही. हे बदललं तर मला हवंय. दाभोळकरांचे कुणी सापडलेले मला हवंय, त्यांना शिक्षा झाली तर मला हवंय, कारण मला या व्यवस्थेवर विश्वास ठेवायचा. आणि कुठेतरी मला एक धागा मिळाला या व्यवस्थेवर विश्वास ठेवायला तरी पुऱ्या. पण आज या क्षणाला तुमच्या समोर भाषण करताना माझा या भ्रष्ट व्यवस्थेवर, माझा महाराष्ट्रातल्या जातीय भावनेने आणि धर्म भावनेने पछाडलेल्या बहुसंख्य पोलिसांवर विश्वास नाही. हे अत्यंत जबाबदारीने विधान करतोय. मला माहिती आहे ते पत्रकार, कारण गेल्या 20 वर्षातला महाराष्ट्रातल्या पोलिसांचा अनुभव हा पूर्णपणे पक्षपाती आहे. 92ची दंगल आमच्या डोळ्यासमोर घडली आणि आमच्या भागात घडली. पुष्पाबाई जिथे राहतात, मी जिथे राहतो त्या भागात घडली. पोलिसांनी मुसलमानांची दुकानं उघडून दिलेली आणि जाळलेली, एका धर्माच्या टॅक्सीवाल्याला पकडून जिवंत जाळलेलं डोळ्यांनी पाहिलेला मी माणूस आहे. आणि त्यानंतर जेव्हा कमिशनर बदलले गेले, त्याने नवे आलेले पोलीस कमिशनर जे होते सतीश शाह यांनी जेव्हा बैठक घेतली तेव्हा त्यांनी असं विचारलं काय करायला पाहिजे. तेव्हा मी तिथे असं सांगितलं की तुमचं जे 60% पोलीस दल आहे ते पोखरलेलं आहे धर्मांध भावनेने, त्यांची मानसिकता बदलल्याशिवाय काही होणार नाही. सतीश शहानी माझ्यावर चिडले, आधी भावनेकडे मला असं म्हणाले तुम्ही असं कसं म्हणता. मी म्हणे ठीक आहे 60% नसेल तुम्ही 55% म्हणा किंवा 70% आपण म्हणूया, आकड्यात जाऊ नका म्हणून. पण माझ्या बाजूला जुलिओ रिबेरो बसले होते. रिबेरो साहेबांना मी विचारलं, रिबेरो साहेब तुम्ही ज्येष्ठ आहात, माझं हे विधान खरं आहे की खोटं तुम्ही सांगा. ते माझ्या बाजूने ते उभे राहिले. त्यांनी 6 वेळा सांगितलं व्हॉट निखिल सेज इज परफेक्टली राईट. हे मी माझ्या पुस्तकात सुद्धा लिहिलं. 20 वर्षापूर्वी पोलीस दलाची जी अवस्था होती ती हेमंत गडकरींसारखा एखादा अपवाद सोडला तर आज बदललेली आहे असं मला वाटत नाही. या राज्यातलं पोलीस दल निधर्मी राहिलं आहे यावर माझा विश्वास नाही. नाहीतर पोलीस स्टेशनच्या आवारात मंदिरं, चर्च, मशिदा उभ्या राहिल्या नसत्या, हे लक्षात घ्या. जर आपण सेक्युलर स्टेटचे भाग असू तर सेक्युलर स्टेटचं प्रतिनिधित्व करणाऱ्या कार्यालयांमध्ये कोणत्याही धर्माची निशाणी असता कामा नये आणि यावर कोणी उपाय काढलेला नाही. तेव्हा असे पोलीस डॉक्टर दाभोळकरांचे खुनी सहजासहजी शोधून काढतील यावर माझा विश्वास नाही. 11 दिवस गेले ते 11 दिवस आम्ही सतत शांततेने दबाव टाकून आहोत. कार्यकर्ते जागोजागी आंदोलन करतायत, पोलीस स्टेशनला निवेदन करतायत. गुप्ता आणि हमीदने पुण्याच्या पोलीस आयुक्तांची भेट घेतली. थांबणार, अजून थांबणार, वाट बघणार. कारण फक्त सुपारी किलर्स, जर ती सुपारी असेल पोलीस सांगतात त्याप्रमाणे, तर सुपारी किलर्स आपण उपयोग नाही. सुपारी किलर्स मागचा मेंदू कुणाचा हे सापडलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की महाराष्ट्रामध्ये जर अशा प्रकारच्या खुनांचा जर तुम्ही इतिहास पाहिला, कृष्णा देसाई असते, कृष्णा देसाईचे कुणी सापडले पण सुटले कोर्टामध्ये. दत्ता सावंतचे कुणी सापडले ते सुपारी किलर्स होते. खुनाची सुपारी कुणी दिली हे कळलं नाही. नवलीन कुमार तुम्ही बघितलं, नारा सोपाऱ्याला तिचा खून झाला, कुणी सापडले नाही. परवाचा आमचा मित्र तळेगावला सतीश शेट्टी आरटीआयचा कार्यकर्ता, याचे खरे खुनी कोण आहे हे अजून कळलेलंच नाही. शिक्षा होण्याची गोष्ट तर दूरच. म्हणून दाभोळकरांचे खरे खुनी सापडतील का हे प्रश्नचिन्ह माझ्या मनात आहे आणि तुमच्या प्रत्येकाच्या मनात ते उमटायला हवं. याचं कारण या पोलीस दलाला, या महाराष्ट्र सरकारला, महाराष्ट्रातल्या जातीयवादी शक्तींना, धर्मांध शक्तींना, ज्या दोन्ही बाजूला बसलेल्या आहेत, सत्ताधाऱ्यांमध्ये पण आहेत आणि विरोधकांमध्ये आहेत, त्यांना हे प्रश्नचिन्ह उभं करून आपल्याला अनेक प्रश्न पुढच्या काळात विचारावे लागणार आहे. कारण दाभोळकरांना वैयक्तिक शत्रू कुणीही नव्हता हे कोणी सांगते. म्हणजे
खरं सांगायचं तर माझा त्यांचा संबंध जवळजवळ 1985 पासून आहे. त्यांचा स्वभाव आणि माझा स्वभाव याच्यामध्ये जमीन अस्मानाचं अंतर आहे. आनंदला माहिती आहे, आनंद आमचा सुद्धा मित्र. ते शांत होते, मी शांत नाही. त्यांनी त्या अंधश्रद्धा निर्मूलन विधेयकात ज्या सुधारणा केल्या त्या आम्हाला प्राथमिक पातळीवर मान्य नव्हत्या. ते विधेयक तुम्ही मवाळ केले असं सातत्याने मी त्यांना सांगत होतो. पण अधिकाधिक समाजापर्यंत जाण्यासाठी त्यांनी विवेकवादी भूमिका घेतली आणि ही पहिली पायरी आहे, शेवटची नव्हे देखील ती लक्षात ठेव असं सांगितलं. आणि मला असं वाटतं त्यांचाच निर्णय बरोबर होता. याचं कारण जर एवढं मवाळ विधेयकही महाराष्ट्रातल्या राजकारण्यांच्या मेंदूत शिरत नसेल तर यापेक्षा जहाल किंवा कडक काय शिरणार आहे? इतकं मवाळ म्हणजे त्याच्यामध्ये केवळ गैरप्रकारांविरुद्धच तो कायदा करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये धर्मविरोधी काही नाही, जात विरोधी काही नाही, त्याच्यामध्ये कॉम्प्लेक्सिटीज नाही. एक साधा सरळ तो कायदा आहे, जो वटहुकूम आता निघालेला आहे तो विधानसभेच्या पुढच्या सत्रामध्ये सरकारला मांडावा लागेल, 6 महिन्याच्या आत मांडावा लागेल आणि मंजूर करून घ्यावा लागेल. तो सरळपणे मांडला जाईल याची खात्री मला वाटत नाही. याचं कारण गेली 15 वर्ष हे विधेयक मंजूर न होण्याचं कारण जसा विरोधी पक्ष आहे तसा सत्ताधारी पक्ष सुद्धा आहे. मुख्यमंत्री म्हणतात आम्हाला हे विधेयक मंजूर आहे किंवा हा वटहुकूम आमचा पाठिंबा आहे. अजित पवार तेच म्हणतात. त्यांच्याच पक्षाचे आमदार आणि खासदार खासगीमध्ये या विधेयकाच्या विरुद्ध बोलतात, कारण त्यांचाही असा गैरसमज आहे की हे विरोधक जे आहे ते हिंदू धर्माच्या विरोधात आहे, याचा प्रचार केला जाईल आणि त्याचा फटका मतदानामध्ये त्यांना बसेल. शिवसेना भाजप विषयी तर ते मी बोलतच नाही. याचं कारण या विधेयकाला विरोध करणं हा त्यांचा धर्मच आहे. काही न वाचता, चिंतन मनन न करता विरोध करणे ते आपण इतके वर्ष पाहतो. पण दाभोळकरांनी या विधेयकामध्ये शिवसेनेच्या नेत्यांना, भाजपच्या नेत्यांना विश्वासात घेऊन सुद्धा बदल केले. यातला अंधश्रद्धा हा निर्मूलन, अंधश्रद्धा हा शब्द सुद्धा काढून टाकला. आता त्या अख्ख्या विधेयकामध्ये, त्या वटहुकुमामध्ये जो ड्राफ्ट आहे त्याच्यामध्ये अंधश्रद्धा हा शब्दही नाही. इतकी तडजोड ज्या माणसांनी केली त्या माणसाचा खून महाराष्ट्रात कोणीतरी केलं करतं. याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्र आदिभावनेमध्ये अकंठ बुडालेला आहे, हे लक्षात घ्या. महाराष्ट्रामध्ये जंगल राज्य चालू आहे. आणि जेव्हा माझ्या पहिल्या दिवशी माझ्याशी बोलताना दाभोळकरांचा खून झाला 2 तासामध्ये, जेव्हा रुपाताई कुलकर्णी म्हणाल्या की या महाराष्ट्रात आता राहावंच वाटत नाही, तेव्हा मला त्यांची भावना अत्यंत योग्य वाटते की अत्यंत सडलेला असा हा महाराष्ट्र आहे की गुंड राष्ट्र आहे, याचं उत्तर आम्हाला मिळू शकतं. इतक्या मवाळ माणसाचा तुम्ही, इतक्या मवाळ, इतक्या समन्वयवादी, इतक्या विवेकवादी माणसाला जर तुम्ही आयुष्यातून नष्ट करता, तुम्ही जर त्याचा दिवसा ढवळ्यात खून करता, याचा अर्थ काय? याचा अर्थ आहे की नथुराम गोडसेच्या प्रवृत्तीला आम्ही महाराष्ट्रात जोपासत ठेवला इतके वर्ष. दाभोळकरांविरुद्ध कोण लिहित होते, मला कोणावरही आरोप करायचा नाही, पण मी उघडपणे सांगतो, सनातन संस्था असेल, हिंदू जागरण समिती असेल, हिंदू राष्ट्र सेना असेल, गंडे दोरेवाले असतील, जात पंचायतवाले असतील, एकेका घटकाविरुद्ध त्यांनी लढाई दिलेली होती. कोणी सुपारी दिली अजून पोलिसांना कळलेलं नाही. सगळ्यांनी मिळून सुपारी दिली का? आणि सुपारी किलर कमी पैशात असे धंदे करत नाही, त्यांना भरपूर पैसे, लाखात पैसे द्यावे लागतात. तेव्हा हे 4-5 जणांचं कृत्य आहे का, हे सगळं पोलिसांना तपासावं लागेल, हे लक्षात घ्या. आणि दाभोळकरांचाच खून करावा असं ज्या या मंडळींना वाटलं, याचा अर्थ असा होतो की आता महाराष्ट्रामध्ये हा जादूटोणा विरोधी कायदा होणार आणि तो म्हणजे काही आपण त्याच्यामध्ये अडथळा निर्माण करू शकत नाही हे त्यांना पटलं होतं. या शक्तीने, या धर्मांध शक्तीने, या गोरसेवादी शक्तीने आपला पराभव मान्य केला आणि पराभव मान्य केल्यामुळे अशा प्रकारचा खून करण्याचा यांच्या डोक्यात आला. दाभोळकरांवर ज्या 4 गोळ्या झाडल्या, 2 त्यांच्या डोक्यात गेल्या, मागून झाडल्या, मागून डोक्यात गेल्या. जो माणूस अशा प्रकारे मागून वार करतो तो भ्याडच असला पाहिजे याविषयी माझ्या मनात काही शंका नाही. जो माणूस निधड्या छातीने महाराष्ट्रात विवेकवादाचा प्रचार करत होता त्या माणसाला मागून गोळी घालून मारावंसं कोणाला तरी वाटलं. याचा अर्थ महाराष्ट्रामध्ये ही जी काही तुम्ही म्हणाल त्याला, जे काही हा रोग लागलेला आहे
आणि हा रोग आज वाढलेला नाही, हा स्वातंत्र्यपूर्व काळात होत होता, त्यानंतरही होता. आपण फक्त त्या रोगाकडे बघत नाही किंवा त्यांचे सभ्य गोळे गोमटे चेहरे पाहून असं म्हणतो की हे इतके घातक नाहीये. आपल्याला असं वाटतं की एकाच धर्माची माणसं दहशतवादी असतात. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, गोव्यात त्यांनी बॉम्बस्फोट केला, गणपती मध्ये ज्यांनी बॉम्बस्फोट केला, पुण्याच्या विश्वनाथ भावेमध्ये ज्यांनी बॉम्बस्फोट केला, त्या सर्व शक्तींचा शोध पोलिसांनी घेतला पाहिजे. गंडेगोळेवाल्यांचा शोध घेतला पाहिजे. दाभोळकर विरुद्ध बहुसंख्याकातले उदाहरण अशी लढाई हिंदू धर्मांतर आणि हिंदू मित्र यांच्यामधली ही लढाई आहे, लक्षात घ्या. आणि आपला पक्ष कोणता हे तुम्ही ठरवायला पाहिजे. मी जर उदारमतवादी असेल तर मी कुणाच्या बाजूने उभं राहायचं आणि दाभोळकरांच्या कुणाविषयी काय बोलायचं आणि बोलायचंच. माझं म्हणजे मनातल्या मनात बोलायचं नाही. महाराष्ट्रात ते फार झालंय, फार झालंय. 1975 सालपासून आणीबाणीच्या वेळेपासून पाहतोय. पुष्पाबाईंनी तर त्याच्या विरुद्ध लढा दिलेला आहे. पण प्रतिष्ठित माणसं, अगदी समाजामध्ये ज्यांना मोठा नाव आहे अशी माणसं सुद्धा या वृत्तीविरुद्ध बोलत नाही. म्हणून तर 1992 ला अयोध्येमध्ये रक्तपात झालाय, लक्षात घ्या. आणि पुन्हा या देशामध्ये अयोध्या घडायची नसेल तर बोललं पाहिजे. ही माणसं जिथे जिथे आहेत आणि जिथे जिथे दहशतवादी कृत्य करतायत किंवा अशा प्रकारचे प्रयत्न करतायत आपल्या कानावर येत असेल तर पोलिसांना दबाव आणला पाहिजे. पोलिसांवर इथे प्रतिबिंदूंच बसलेले काल त्यांना पोलिसांनी मारहाण केलेली. दाभोळकर करत होते ते काम आणि प्रदीप कुंदुरकर जे काम करतायत ते वेगळं आहे असं काय मांडण्याचं कारण नाहीये. एका व्यापक पुरोगामी चळवळीचे हे दोघं भाग आहेत. दाभोळकरांचा खून होतो आणि प्रतिबिंदूकरांचं ना मारहाण होते पोलीस स्टेशन मध्ये. याचा अर्थ महाराष्ट्राचं काय झालंय तुम्ही लक्षात घ्या. एकेकाळी बुद्धिमंतांचा असलेला महाराष्ट्र आज बदमाशांच्या तावडीत गेलेला आहे. असा निष्कर्ष काढण्यापासून इलाज नाही, खरंच इलाज नाही. आणि याला कोण जबाबदार आहे मी तुम्हाला सांगतो. याला ते जबाबदार नाहीये, सत्ताधारी जबाबदार नाहीये, याला विरोधी पक्ष जबाबदार नाहीये, याला गुंड जबाबदार नाहीये, याला गुंडांच्या याला राजकारणाच्या वेशातले बदमाश जबाबदार नाहीये. याला आपण सगळे जबाबदार आहोत, जे स्वतःला सज्जन समजतो आणि वेळ आल्यावर योग्य ते बोलत नाही. दाभोळकर योग्य ते बोलत होते, तर्कशास्त्राच्या आधारे बोलत होते, विवेकवादाच्या आधारे बोलत होते, म्हणूनच त्यांचा खून झाला. आपण आज एक निर्धार केला. तुम्हाला खरोखरच सांगतो, दाभोळकरांचा खून हे महाराष्ट्रातल्या सामाजिक चळवळीवर आलेलं एक संकट आहे, लक्षात घ्या. आणि आपण निर्धार केला पाहिजे की अशा प्रकारे संकटांना सामना करावा लागला तरी हरकत नाही. पण आता आम्ही गप्प बसणार नाही. तरुण मुलं इथे यांच्या जर हातात गेलं ना तर सतीप्रथा पुन्हा येईल. यांच्या जर हातात गेलं तर केशवपनाची पद्धत पुन्हा चालू होईल. यांच्या जर हातात गेलं तर मंदिरामध्ये पुन्हा अस्पृश्यांना बंदी घालण्यात येईल. असे हे लोक आहेत, अशा या प्रवृत्ती. मग का बोलत नाही आपण? कुणाला घाबरतोय? भारतात तर काय होईल? भारतात तर जीव जाईल, या पलीकडे काही होणार नाही. दाभोळकरांना 4 गोळ्या मारल्या, आपल्याला 1 मारतील किंवा 40 मारतील मला माहित नाही. पण जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत विवेकवादाची कास धरूया, सत्याची कास धरूया आणि स्पष्टपणे बोलूया. मला ही खात्री आहे की जर सगळे तुम्ही मगापासून म्हणतायत आम्ही सगळे दाभोळकर, या सगळं आम्ही सगळे दाभोळकर म्हणायला लागले माझ्या छातीवर धडपड आहे. कारण हीच घोषणा मी टीव्हीला रामलीला मैदानात ऐकली होती, आम्ही सगळे अण्णा आता तिचं काय झालं मला माहिती. तेव्हा कृपया आम्ही हात जोडून विनंती करतो, अशी चूक आपण करूया नको. आम्ही सगळे दाभोळकर नाही, आम्ही दाभोळकरांपासून प्रेरणा घेऊन उभे राहिलेले भारताचे नागरिक आहोत आणि घटनेने दिलेल्या कर्तव्याचं पालन आम्ही करणार आहोत. मी हे कशासाठी तुम्हाला सांगतोय? मी हे आकांताने अशासाठी सांगतोय आणि तुम्हाला सांगतो, खरंच सांगतो. मला रुपाताई कुलकर्णीचे शब्द तर कानात येतात, पण जेव्हा IBM लोकमतच्या ऑफिसर हल्ला झाला 2009 साली, तेव्हा मी तहलका मॅगझिन मध्ये एक लेख लिहिला होता. त्याच्यामध्ये हीच भावना व्यक्त केली. त्याच्याकडे महाराष्ट्रात काय जे काही चाललंय ना ते तुमच्यापर्यंत पोहोचतच नाहीये, ते तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीये. आम्ही मीडियामध्ये जे देतो आहे त्या फक्त 40% गोष्टी आहेत. राजकारणी म्हणणाऱ्या बदमाशांनी हा महाराष्ट्र विकायला काढलेला आहे.
या महाराष्ट्रावर अत्याचार चालू आहे आणि हा महाराष्ट्र पूर्णपणे या बदमाशांच्या ताब्यात दिलेला आहे लक्षात. आणि आताही आपण बोललो नाही तर असे असंख्य कुणाचा होईल सांगता येते. रोज धमकीची पत्र येतात. आज आयबी लोकमतच्या औरंगाबादच्या ऑफिसला आसाराम बापूच्या शिष्याने धमकीचं पत्र पाठवलं. आम्ही काय करू शकतो? आम्ही ते पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली. 1-2 हवालदार उभे राहणार, बिचारे त्यांना काही भत्ते वेळेवर मिळत नाही, ते काही आमचं रक्षण करू शकणार नाही. तेव्हा तयारी ही पाहिजे की आम्ही बोलणार, कारण ही घटना आहे जो वारसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे तो वारसा आम्ही जपणार आणि बोलणार. मेलो तरी हरकत नाही, पण विचारांची लढाई विचारांनी लढणार आणि बोलणार. सत्य ते बोलणार. धर्माविषयी असेल, सत्तेविषयी असेल, विरोधकांविषयी असेल किंवा समाजकारणाविषयी असेल, सत्य बोलणं इतका छोटा निर्णय आणि इतकी सोपी गोष्ट काहीच नाही. खरं बोलणं ही इतकी सोपी गोष्ट नाहीये. याच्याकडे खरं बोललेलं लक्षात ठेवावं लागत नाही, खोटं बोललेलं लक्षात ठेवावं लागतंय. लक्षात तर इतकी सोपी साधी गोष्ट जी दाभोळकरांनी आयुष्यभर केली ती आपल्याला इथे निर्धार करायची. मी मला हात जोडून विनंती करतो, परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे आणि या मुलांना मी सांगतो की तुमचं आयुष्य पुढचं जर चांगलं व्हायचं असेल तर तुम्हाला लढावं लागेल. आम्ही लढलो 1974 सालापासून आजपर्यंत लढतो आहोत. आणखी किती वर्ष लढणार माहित नाही. जोपर्यंत दम आहे तोपर्यंत लढतो. ते संजय मंगू बसलेले आहेत, आम्ही सगळे जुने सहकारी आहेत. जोपर्यंत ओरडता येईल, जोपर्यंत दम आहे तोपर्यंत या अन्यायाविरुद्ध आवाज उठवत राहू. पण या तरुण मुलांना लक्षात घ्या, तुम्हाला जे जग तुम्हाला दिलं जात आहे हे जग भयंकर आहे. हे जग विवेकाचं जग नाहीये. हे जग त्या धर्माचं जग नाहीये, अधर्माचं जग आहे. तेव्हा जर याच्यात बदल घडवायचा असेल तर तुमच्या स्वतःला स्वतःपासून बदल घडवावा लागेल. गांधीजींचं प्रसिद्ध वाक्य तुम्हाला माहिती आहे, बी द चेंज यू वॉन्ट टू सी. तुम्ही स्वतः बदल व्हा. स्वतःच्या घरापासून हा बदल घडवला पाहिजे. मी माझ्या घरामध्ये धर्माधारित, जातीवर आधारित कोणत्याही अंधश्रद्धेला थारा देणार नाही. ही साधी सरळ गोष्ट आहे. मी माझ्या घरामध्ये गौतम बुद्धाच्या शांततेच्या संदेशावर विश्वास ठेवेन. मी माझ्या घरामध्ये फुले आंबेडकरांच्या विचारसरणी. किती सोपं आहे. आणि ज्या महात्मा फुलांनी सगळी चळवळ आपल्या चुलीपासून सुरू केली त्या चुलीवर पुन्हा जायची गरज आहे आणि तिथूनच चळवळ सुरू होऊ शकते. लक्षात घ्या. बाहेर जाऊन आम्ही चळवळ करतो आणि घरामध्ये मात्र प्रतिकात्मकपणे वागतो, हे होणार नाही. हे चालू शकत नाही. आणि ही आता निकराची लढाई आहे. ही निकराची लढाई ती कशी आहे भाषणाच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याआधी मला असं वाटतं की आपण डॉक्टर दाभोलकरांविषयी बोलताना डॉक्टर दाभोलकर काय बोलते हे नीट समजून घेऊया. आनंदी सविस्तर सांगितलं, पुष्पाबाईंनी सविस्तर सांगितलं. माझा 85 सालपासून त्यांच्याशी संबंध होता. मी तुम्हाला खरंच सांगतो, इतका अजोड कार्यकर्ता मी दुसरा होता. याचं कारण दाभोळकरांना एक नव्हते, एक व्यक्ती नव्हती. एका व्यक्तीत 5-5 व्यक्ती होत्या. ते काय करायचे तुम्हाला कळलं तर आश्चर्य वाटेल. ते विचारवंत होते, ते लेखक होते, ते उत्कृष्ट संघटक होते. संघटनेला आर्थिक बाजू असते आणि ती सांभाळावी लागते याचं त्यांना उत्तमपणे भान होतं. माणसं जोडण्याची कला त्यांच्यामध्ये होती. इतिहासाचा उत्तम अभ्यास होता, वर्तमानाचं भान होतं आणि भविष्याकडे नजर होती. असा हा कार्यकर्ता होता. ज्यांनी गोळी घातली त्याला माहिती होतं याचं महत्व काय आहे. आपणच कारण की आम्हाला माहित नव्हतं त्यांच्या जिवंतपणे त्यांचं महत्व काय आणि आज एवढं जमताय. माझा प्रश्न आहे तुम्हाला, ते जिवंत असताना एवढ्या मोठ्या संख्येने आपण का जमलो नाही, आपण का आवाज उठवला नाही. निदान आता ती चूक सुधारण्यासाठी म्हणून तरी आपण काहीतरी आवाज उठवूया आणि कृती करूया. डॉक्टर दाभोळकर साधनाचे संपादक होते. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, मी त्यांची मुलाखत घेतली होती मला वाटतं 2009 किंवा 2010 साली, जी अलीकडेच झाली. त्याच्यामध्ये अब्राहम बोर यांची चळवळ, केरळातली प्रेमानंदांची चळवळ आणि एकूण जगातल्या रॅशनल विचारांवर आधारलेल्या चळवळी याची आम्ही तुलना केली. आणि माझ्या असं लक्षात आलं त्या मुलाखतीच्या अखेरीला की डॉक्टर दाभोळकर ज्या प्रकारची चळवळ चालत होते ती आशिया खंडातच नव्हे तर पूर्ण जगामध्ये दुसऱ्या कोणत्याही राष्ट्राची तरी चालवली नाही. हे त्यांचं महत्व आहे. आपण मराठी माणसं इतकी करंडी आहोत की आपल्याला आपल्याच माणसांचं महत्व कळत नाही. हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा कार्यकर्ता होता, आंतरराष्ट्रीय दर्जाचा रॅशनलिस्ट होता. आणि आजच मी तुम्हाला सांगतो, न्यूयॉर्क टाइम्स मधलं त्यांच्याविषयीचं आर्टिकल, इकॉनॉमिस्ट मधलं त्यांच्याविषयीचं आर्टिकल, अशा तऱ्हेची नियतकालिकं त्यांच्यावर लिहित आहेत आणि आपल्याला त्यांच्या जीवनामध्ये त्यांचं महत्व
सरकारला समजलं नाही समजू शकतो, विरोधी पक्षांना समजलं नाही समजू शकतो, पण आपण जे स्वतःला त्यांची माणसं म्हणवत होतो ते का नाही जीव ओतून त्या चळवळीत सामील झाले हा मला विषय. माझं म्हणणं आता ते गेले पण अजून वेळ गेलेली नाही. लक्षात दाभोळकरांनी साधना साप्ताहिकचं काय केलं बघा. 1999 पासून ते साधनाचे संपादक होते. माझं दुर्दैव हे की 17 ऑगस्टला साधनाचा 65वा कार्यक्रम झाला. त्याला मी डॉक्टर सुहास पळशीकर आणि दाभोळकर होते. विषमता आणि वैर यांच्या विरोधात जी आमची लढाई आहे ती किती महत्वाची आहे ते डॉक्टर दाभोळकरांनी प्रस्तावित केले. सर्जन शक्ती कशा एकत्र यायला पाहिजे हे त्यांनी तिथे सांगितलं. खूप गर्दी होती त्या कार्यक्रमाला. दाभोळकरांच्या सर्वच कार्यक्रमांना गेल्या 15-20 वर्षांमध्ये ज्या ज्या कार्यक्रमामध्ये स्टेजवर होतो तिथे प्रचंड गर्दी असायची. कधी हॉल खाली आहे रिकाम आहे असं झालं नाही, इतकी प्रचंड गर्दी होती. त्यानंतर सुहास पळशीकरांच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं. पळशीकरांची मुलाखत मी घेतली. जवळजवळ 2 तास हा सगळा कार्यक्रम झाला. आणि मी त्याला गमतीने म्हणायचो की डॉक्टर तुम्ही पुरोगामीतले संघवाले आहात. याच्यामुळे इतका शिस्तीचा माणूस पुरोगामी चळवळीत दुसरा नसतो. सभा वेळेवर सुरू व्हायला पाहिजे म्हणजे पाहिजेच. 5:55 झाली 17 ऑगस्टला आणि मला आणि पळशीकरांना आम्ही बोलत बसलो होतो तिथे SN जोशी फाउंडेशन. ते म्हणाले चला जाऊया. म्हणलं 5 मिनिटं आहेत. मला वाटतं नेहमीप्रमाणे आपल्याकडे सभेच्या 15 मिनिटं अर्धा उशिरा सुरू होतात तशी आजची होईल. नाही म्हणाली माणसं जमलेली हॉलफुल आहे, आपण सभा 5 मिनिटं आधी सुरू करू. 5:55 त्यांनी सभा सुरू केली आणि मला अजूनही आठवतंय त्यांच्या भाषणाला आणि नंतर या सगळ्या कार्यक्रमाला जी टाळी पडली, जो प्रतिसाद तो माझ्या कानामध्ये अजून म्हणजे घुमतोय. जाता जाता आमचं बोलणं झालं, उत्तम झाला कार्यक्रम वगैरे म्हणाले आणि काही निघून गेलो. मी शोधतोय त्यांना कुठे गेले, दाभोळकर कुठे गेले. मला पळशीकर म्हणाले ते इथेच असतील कुठेतरी, म्हणून मला वाटलं गर्दीत कुठे असतील. म्हणून मी फोन लावायचा प्रयत्न केला, फोन उचलला नाही. 10 मिनिटांनी मला SMS आला की काहीतरी खूप महत्वाचं काम आणि अर्जंट काम निघालं म्हणून मी निघतोय, तुझ्याशी उद्या फोनवर बोलू. हा दाभोळकरांचा मला आलेला शेवटचा SMS तो आजही माझ्याकडे. त्यानंतर 18 तारखेला मला वाटतं हिमतपूरला सभा होती. 19 तारखेला संध्याकाळी ते मुंबईत आले टेलिव्हिजन दूरदर्शनच्या कार्यक्रमासाठी आणि 20ला सकाळी 7:15 वाजता त्यांना बोलायला. परवा पोलीस अधिकारी आमच्या ऑफिसला आले आणि म्हणाले की तुमच्या 17 तारखेच्या सभेचा फुटेज आहे का. आमचा कॅमेरा पण होता, त्यांनी सगळं शूट केलेलं आहे. तुम्हाला कशाला हवं आहे फ्युचर नाही. त्या सभेत कोण कोण माणसं होती हे आम्हाला बघायचं नाही. बरोबर आहे, पोलिसांचा तपास इथपासून चालू आहे की दाभोळकरांचा माग कधीपासून काढला जात होता हे लक्षात घ्या. हा सुपारी किलर जो आहे तो केवळ त्या दिवशी तिथे आला आणि गोळी घातली असं नाही. त्यांनी मुंबई पासून दाभोळकरांचा एशियाड मधून माग काढला होता. दाभोळकर घरी जाऊन झोपले, तिथे कदाचित तो बाहेर थांबला असणार. सकाळी 7 वाजता फिरायला बाहेर पडले तेव्हा त्यांनी तिथे बरोबर त्याला कोणीतरी कळवलं असणाऱ्या किलर्सना त्यांनी आणि यांनी येऊन गोळी घातली. इतकं सगळं पूर्वनियोजित प्री प्लॅन आहे. महाराष्ट्रात जे कोणते राजकीय हत्या झालेल्या आहेत त्यापैकी ही अत्यंत महत्वाची अत्यंत गुंतागुंतीची असं केस आहे असं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचं. अशा कोणत्या शक्ती आहेत महाराष्ट्रात की ज्या इतक्या पॉवरफुल झालेल्या आहेत ज्या पोलिसांनाही मिळत नाही. काय या शक्तींना पोलिसच खतपाणी घालते, काय या शक्तींना सत्ताधारी खतपाणी घालते, काय या शक्तींना विरोधक खतपाणी घालते. आता स्पष्ट म्हणणे माझा प्रश्न हा आहे, अत्यंत विषारी ठिकाण ज्या सनातन प्रभात मधून दाभोळकरांवर होत होतं त्या सनातन प्रभातवर अस्तित्वात असलेल्या कायद्यानुसार कारवाई का करण्यात आली नाही. मला आठवतंय सनातन प्रभातचे प्रवक्ते सनातनचे प्रवक्ते अभय वर्तक माझ्या कार्यक्रमात आले होते. दाभोळकर होते, चिडून निघून गेले अभय वर्तक. त्यानंतर 1.5 महिना मला सकाळपासून सुरू व्हायच्या आणि संध्याकाळपासून फोन यायचे या सगळ्या साधकांचे सनातनच्या आणि वाटते ते फोन उचलणं मी बंद केलं. अशा तऱ्हेच्या गलिच्छ भाषेत ते बोलायचे. हे दाभोळकरांच्या बाबतीत तर सतत घडत असणार. आता ही काय प्रवृत्ती आहे, हिंदू जागरण समिती, हिंदू राष्ट्र सेना, ही काय प्रवृत्ती आहे माहित नाही. सांगलीला दंगल झालेली कोणी केली होती माहित नव्हतं. पोलिसांकडे ही माहिती नाही.
पोलिसांचा जो स्पेशल सेल असतो त्याच्यामध्ये हिंदुत्ववादी संघटना आणि मुस्लिम धर्मीय संघटना यांच्यावर विशेष नजर ठेवायला माणसं असतात. तुमच्याकडे माहिती नाही. याचा अर्थ जर असा असेल तर महाराष्ट्र पोलिसांचं सगळं नेटवर्क संपलेलं आहे असा त्याचा अर्थ काढावा. आपण असुरक्षित झालेलो आहोत हे पोलीस आपल्याला वाचवू शकत नाही हे लक्षात घ्या. म्हणजे मला हे धक्कादायकच वाटतंय. 11 दिवस आणि 7:15 वाजता उजेड होता. 2 माणसं त्या मोटरसायकलवर येतात, मागून गोळ्या घालतात. रेखाचित्र फक्त एकाच तयार होतं हे पण मला काही कळत नाही. मोटरसायकलवर जर 2 माणसं असतील तर सर्वसामान्य ज्ञानानुसार मोटरसायकल चालवणाऱ्या माणसाने गोळी घातली नसणार, मागे बसलेल्या माणसाने गोळी घातली असणार अशी शक्यता आहे. माहित नाही. मग दोन्ही माणसाची रेखाचित्र अजून पोलिसांनी का तयार केली नाही? का त्यांना माहिती मिळत नाहीये? असंख्य प्रश्न आहेत पोलीस तपासाबाबत. माझं तर म्हणणं आहे, हे मी बोललोय काही ठिकाणी आणि हे मी गृह खात्याचे वरिष्ठ मंडळीचे पण कामावर घातले. पण तुम्हाला सांगतो, ज्या भागात दाभोळकरांची हत्या झाली तो भाग ज्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या अधिपत्याखाली येतो त्या अधिकाऱ्याचा इतिहास काय, तो कोणत्या संघटनेचा सिंपथायझर आहे हेही शोधून काढा. त्या अधिकाऱ्याने पुढचा तपास केलेला नाहीये, पण हत्या झाली तो भाग त्या अधिकाऱ्याच्या अधिपत्याखाली येतो आणि दाभोळकरांची हत्या झाल्या हा अधिकारी त्या ठिकाणी पोहोचला. मला नावं घेऊन सनसनाटी निर्माण करायची नाही, पण या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे. कारण या अधिकाऱ्याला मी स्वतः ओळखतो. ते मुंबईतही होते आणि आता पुण्यात आहे. प्रत्येकाची पार्श्वभूमी आणि प्रत्येकाची वैचारिक बैठक अशा खुनांच्या वेळेला महत्वाची ठरते. काही दडवण्याचा प्रयत्न होतोय का आम्हाला माहित नाही. पोलीस गोव्याला गेले, सनातनच्या आश्रमातून मडगावला त्यांनी संदीप शिंदे नावाच्या साधकाला अटक केली. राहुल कोल्हापुरे नावाच्या साधकाला अटक नाही केली, मात्र ताब्यात घेतलं आणि राहुल कोल्हापुरे सारख्या इतर 67 साधकांची चौकशी केली. काहीच मिळत नाही. मग ठीक आहे, आपण म्हणा बाकी कोण आहे महाराष्ट्रातले बुवा, गंडे दोरेवाले, खडेवाले, छद्मविद्यमानवाले यांची केली का तुम्ही चौकशी? काहीतरी आम्हाला पोलिसांनी सांगितलं पाहिजे. मला असं वाटतं हे पोलिसांचं आणि महाराष्ट्र सरकारचं नाकर्तेपण आहे की 11 दिवसानंतर सुद्धा त्यांना लोकांना काही सांगता येत नाही. आणि मला पुष्पाबाईला विनंती करायची आहे की मला सांगा, मला हे पोलीस सांगत किती दिवस सांगायचे. आणि जर हे माझ्याकडे सापडले नाही तर आपण सगळे मंत्रालयात जवळ सुरू करू आंदोलन उपोषण. गांधीवादी मार्ग. आम्ही काय तोडफोड करणार नाही, खळखट्याक करणार नाही की काही करणार. मंत्रालयात जाऊन बसू. जोपर्यंत दाभोळकरांचे खुनी मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही. साधा मार्ग. मी स्वतः यायला तयार आहे. आता कृती केल्याशिवाय पर्याय नाही. आपण जगणार नाही या महाराष्ट्रात. मी तुम्हाला सांगतो, जगणं मुश्किल होईल. ज्या पद्धतीची माणसं राजकारण करतायत, समाजकारण करतायत, जगणं मुश्किल होईल. आणि आपले काही अतिरेक नाहीये. मला माहिती आहे, मी अनेक गोष्टी तुम्हाला सांगू शकत नाहीये जाहीर व्यासपीठावर, पण मागे काय चाललंय, कशा जमिनी विकत घेतल्या. परवा मैदानी आंदोलन केलं सायन कोळीवाड्याला. सायन कोळीवाड्याचा कोळीवाडा कशा पद्धतीने बिल्डरने हडप केलाय आणि काय चाललंय ते मला माहिती आहे. वरळीला काय चाललं मला माहिती आहे. बोरिवलीला काय चाललंय. डम्पिंग ग्राउंडवर सुद्धा बिल्डिंग कशा बांधल्या जात आहेत आणि हा सगळा कसला माफिया काम करतो हे आम्हाला माहिती आहे. आणि याचे पैसे कुठे जातात, कुणाला मिळतात हे आम्हाला माहिती आहे. ज्या लोकांचे फोटो पहिल्या पानावर तुम्ही वर्तमानपत्रांच्या बघता, टेलिव्हिजनवर बघता आणि जे स्वतःला प्रतिष्ठित राजकीय नेते बघतात, त्या सगळ्यांचे हात येतात. सगळ्यांच्या. आपल्याला याकडे डोळे झाक करायचे असेल तर माझी काय जातात नाही. कारण अज्ञानात चूक असतं तर म्हणतात. ते चूक तुम्ही मिळवा, मी मिळवायला तयार नाही. आम्ही कोणीच मिळवायला तयार नाही. आता जीव गेला तरी चालेल, पण आता उतरलं पाहिजे, कृती केली पाहिजे, घराबाहेर पडलं पाहिजे. बोल. आणि ही कृती किती मार्गाने होऊ शकते. मला नको, खरंच टाळ्या नको आहेत मला. याचं कारण असं की टाळ्या वाजवण्याची वेळ संपलेली आहे. टाळ्या वाजवण्याची वेळ संपलेली आहे. 20 वर्ष 25 वर्ष हेच चाललेलं आहे. या धर्मांच्या शक्ती सगळा त्यांचा उन्माद आपल्याला दिसतोय आणि आज आपल्या या मित्राची हत्या झालेली आहे, खून झालेली आहे. माझा तुम्हाला साधा सरळ प्रश्न आहे, तुम्ही काय करणार? मी काय करणार मी आधी सांगतो. मी ज्या माध्यमात आहे, आनंदी जसं म्हणतो तो सायकॅट्रीच्या माध्यमात आहे, तो तिथे काय करणार. मी ज्या माध्यमात आहे
त्या माध्यमात हे काम मी करतोय, ते काम मी अधिक वेगाने करणार. मग ते सनातन संस्था असो किंवा असा कसा हा राम, हे जी कथा आपल्याकडे चालली गेली 4-5 दिवस, ते असो. लैंगिक अत्याचार केलेल्या एका बुवाला या देशात अटक होत नाही, ते भयंकर आहे. मग कायदे तुम्ही आता मोडीतच काढा. आज एक म्हणतो मी आजारी, म्हणजे त्याच्या सोयीप्रमाणे अटक होणार आहे का? असं कुठे ते होतं का मला माहित नाही, जगात होतं की मला माहित नाही. संजय बंधू आता अमेरिकेमध्ये, अमेरिकेत असं होतं का मला सांगा. ज्या अमेरिकेचा आदर्श आहे त्या तथाकथित मध्यमवर्गीयांनी ठेवलेलं आहे, तिथे सुद्धा काय त्याचं. पण मला हेच तुम्हाला विचारायचं आहे की आपण काय करणार आहोत, तुम्ही स्वतःची ठरवा. मी काय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा प्रवक्ता नाही, पण मी परिवर्तनवादी चळवळीतला एक स्वतःला घटक मानतो. मी जे पुण्याला मुलांना सांगितलं तेच तुम्हाला सांगतो. तुमच्या मागे नाही, तुमच्या पुढे नाही, तुमच्या खांद्याला खांदा लावून उभा राहणार, लढणं. कसा लढणार आहे ते तुम्हाला सांगतो. माझ्या माध्यमातून मी लढणार. मी तुम्हाला सांगतो, ज्या माध्यमात मी आज काम करतो त्या माध्यमाचा मालक मी नाही, मी संपादक आहे. आजपर्यंत मला 100% स्वातंत्र्य मिळालेलं आहे. उद्या काळ जसा बदलतोय, स्वातंत्र्य राहील की मला माहित नाही. पण माध्यमात असतो तर माध्यमात, नाहीतर स्टेशनवर मेगाफोन घेऊन बोंबलणार. हे चाललेलं आहे. माझी अशी इच्छा आहे तुम्ही सगळ्यांनी हे करायला बाहेर पडावं. आणि कसं पडता येईल, दाभोळकरांनी आमच्याकडून दिवस घेतले होते. त्याने मला आमचं जे बोलणं झालं होतं की निश्चित वर्षातून किती दिवस देतील. म्हटलं तुम्हाला किती पाहिजे. मला म्हणाले मला 12 दिवस पाहिजे वर्षातून, 12 शनिवार पाहिजे. 2014ला त्यांना 12 शनिवार मी देऊन टाकले होते. 12 ठिकाणी तुझ्या 12 सभा ठेवतो, तिथे आमचे कार्यकर्ते येतील, त्यांना उत्साह मिळेल, लोकांना काय ते कळेल. दाभोळकरांनी मला बऱ्याच ठिकाणी नेलं, बऱ्याच परिषदांना नेलं. आणि तुम्हाला सांगतो, त्यांच्या या अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीत आणि आमच्या परिवर्तनाच्या चळवळीत काय फरक होता. फरक हा होता, तरुण तिथे होता, प्रेरणा तिथे होती, उत्साह तिथे होता, लढण्याची ताकद तिथे होती. म्हणून मी त्यांच्या व्यासपीठावर सातत्याने द्यायचो. मला हक्काने फोन करायचे, इकडं तू लातूरला आलं पाहिजे, इकडं तू नागपूरला आलं पाहिजे, इकडे आलं पाहिजे, तिकडे आलं पाहिजे. मला सोमवार ते शुक्रवार बाहेर जाता येत नाही, तुम्हाला माहिती आहे, कारण रोज माझा कार्यक्रम असतो. शनिवार मी त्यांना म्हटलं मी शनिवारी बाहेर जाईल, शनिवारी येईन तुमच्याबरोबर, शनिवारी हे करेन. दाभोळकरांची इच्छा होती की समाजामध्ये जे जे कोणी आहेत, जे व्यवस्थित प्रस्थापित झालेले आहेत, नामवंत आहेत, त्यांनी त्यांच्या चळवळीत यावर बोलावं. आणि तुमच्या सगळ्यांना विनंती आहे की अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीसाठी तुम्ही आपले काही तास, काही दिवस, काही महिने वर्षातले द्या. आणि यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती स्थापन होण्याची गरज आहे असं काही नाही. आपल्या जवळची शाळा निवडा, त्या शाळेमध्ये जाऊन तुम्हाला दाभोळकरांची सगळी पुस्तकं मिळतील, कुठेही कुठच्याही दुकानात, ती वाचा. आपल्या स्वतःचं एक मॉड्यूल तयार करा आणि एकेका वर्गात जाऊन शाळेतल्या मुलांशी बोला. माझा 25-30च्या वरच्या लोकांशी बोलण्यावर विश्वासच नाही. कॅच देम यंग, वी विल कॅच देम यंग. आपण शाळेमध्ये जाऊया, आपण कॉलेजमध्ये जाऊया. जी मुलं चुकीच्या विचारामध्ये वाढतायत, ज्या मुलांना चुकीची दिशा दिली जाते धर्मांध शक्तीकडून, जातीय शक्तीकडून, त्यांना आपण आपल्या बरोबर घेऊया आणि त्यांना वैर नसलेला, विषमता नसलेला समाज काय असतो ते सांगूया. आपल्या चाळीमध्ये आपण बोलूया, आपण जिथे राहतो तिथे आपण बोलत नाही, आपल्या बिल्डिंग मध्ये आपण बोलूया, आपल्या कॉलनीमध्ये आपण बोलूया. कारण मी तुम्हाला हे सांगतो की मध्यम वर्ग जो आहे त्यातले बहुसंख्य लोक कुंपणावर बसलेले असतात. कुंपणावर बसलेल्या लोकांना आपल्या बाजूला उतरवूया, पलीकडे नाही उतरायचं. पलीकडे उतरलं तर 92 आणि 93ची दंगल होते, लक्षात घ्या. तेव्हा तो जो मध्यम वर्ग आहे, सुशिक्षित मध्यम वर्ग, ह्या बाजूला कसा होईल यासाठी प्रयत्न करतो. जे शिक्षक आहेत, जे प्राध्यापक आहेत, त्यांना सुद्धा या विषयावर खुलेपणाने आपल्या वर्गात बोलता येईल. मला नाही वाटत कोणी प्राचार्य असेल, कोणी कॉलेजचे प्रिन्सिपल असतील, शाळेचे प्राचार्य असतील, त्याच्यावर बंदी घालू शकते. विज्ञाननिष्ठेचा विचार, समतेचा विचार हा भारतीय घटनेचा आहे. तो मुलांना सगळ्यात गैर काय. आमच्या चंद्रशेखरने, तुम्हाला आठवत असेल 92 साली चंद्रशेखर नावाचा आमचा एक मित्र आहे, छात्र युवा संघर्ष वाहिनीचा. त्याची मुलगी पार्लेट विद्यालयात जायची. जय श्रीराम असे लिहिलेले पेढे वाटले की पत्रक वाटली त्या शाळेत.
या मुलीला सुद्धा दिलं. शाळेमध्ये पार्ले टिळक तुमची प्रतिष्ठानची शाळा, तिथेही पत्रक वाटली 92 साली. मुलगी पत्रक घरी घेऊन आली. आज दुसऱ्या दिवशी शाळेत गेला आणि त्याला जाहीरपणे विरोध केला. शाळा इतक्या निर्लज्जपणे अशा प्रकारची धर्माधारित पत्रक जर वाटू शकता तर विज्ञान निष्ठेचा विचार यांना वाटता येत नाही, तो पसरवता येत नाही. साफ विचारायला पाहिजे. मला असं वाटतं की मेधा पाटील जे म्हणते हमारी गली में हमारा राज, हमारी गाव में हमारा राज, हमारी गली में हमारा राज, ते आपण केलं पाहिजे. जगापुढे जायची गरज नाही. आपल्या गल्लीमध्ये अंधश्रद्धा वाढणार नाही, विषमतेचा विचार वाढणार नाही, वैर भावना वाढणार नाही. यासाठी आपण इंटरव्हीन करूया, हस्तक्षेप करूया, हस्तक्षेप करूया. शिवसैनिक तुमच्या अंगावर आले आणि यासाठी दाभोळकर पद्धतीचं राजकारण करावं लागेल. मला त्यांना राजकारणाची अत्यंत चलाखीची समज होती. शिवसैनिक अंगावर आले तर ते प्रबोधनकारांचा विचार सांगायचे. हे लक्षात घ्या. काल राज ठाकरेंची ठाण्यातच सभा झाली, त्यांनी पूर्णपणे या बिलाला पाठिंबा दिलाय. कारण का देतात बघा, माझी चांगले माझे आजोबा प्रबोधनकार होते म्हणून पाठिंबा. बिल पट्ट्याची नाव होता. ठीक आहे बाबा, तसं तर तसं हळूहळू सुधारा, हळूहळू सुधारा. न वाचणारी लोक सुधारणा जरा वेळ लागतो ना. त्यामुळे आपल्या समाजामध्ये न वाचणाऱ्यांची संख्या खूप आहे. ते म्हणत असतील माझे आजोबा होते, माझी पणजोबा असते, माझी आई होती, माझी बहीण. ठीक आहे बाबा, या तुम्हाला बदलण्याचं काम आम्ही करू. पण हा विचार इतका व्यापक आहे. हा विचार माझं पण आपल्या पातळीवर आपण तरुणांशी जाऊन बोलूया. आणि जे तरुण याच्यामध्ये काम करतायत, दाभोळकरांनी एवढी फळी उभी केली. महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे फुल टायमर्स आहेत. आज तुम्ही साताऱ्यात जाऊन बघा, साताऱ्यात बैठक चाललेली आहे आणि सर्व फुल टायमर, अविनाश असेल, अविनाश पाटील असेल, सुशीला मुंडे असतील, माधव बावगे असेल लातूरचा, किती नावं, देशमुख, मोहन देशमुख असेल पुण्याचा, किती नावं घेऊ. अतिशय तल्लक, वंदनाताईंना माहिती, अतिशय तल्लक अशी मुलं आहेत आणि ही लढतील. त्यांना फक्त तू बिनधास्त लढ असं सांगायची गरज आहे. त्यांच्या पाठीवर हात ठेवायची गरज आहे. त्यांना मार पडला तर त्यांच्या बरोबर उभं राहण्याची गरज आहे. आणि कधीतरी त्यांना पैशाची गरज लागली तर आपल्या 25, 30, 40, 50 हजार रुपये, 1 लाख रुपये पगारामध्ये किमान एक 10-20% पैसे त्यांना देण्याची सुरुवात करा. वेगवेगळ्या पातळीवर हे काम होऊ शकते. लक्षात घ्या, प्रत्येक जण गांधीजींनी जे केलं ते आपल्याला करायला पाहिजे. प्रत्येक जण लढाईत सामील होईलच नाही. काही लोक लढाईला पैसे पुरवतील, काही लोक लढाईला रसद पुरवतील, काही लोक स्वतः लढतील, काही लोक लढाईसाठी प्रबोधनाचं काम करतील. अशा वेगवेगळ्या पातळीवर हे काम झालं पाहिजे. आणि यासाठी कोणत्या संघटनेने, माझं तर म्हणजे तुम्ही स्वतःची संघटना काढलीत ना, XYZ असं नाव ठेवलं तरी माझी काय हरकत नाही, पण विचार जमला पाहिजे. कारण हा विचार महाराष्ट्राची परंपरा आहे, हे लक्षात घ्या. अगदी तुम्ही फुले शाहू आंबेडकर, आगरकर असतील, कर्वे असतील, प्रबोधनकार असतील, कोणाचंही नाव घ्या, संत परंपरा बघा. त्या वारकऱ्यांना सुद्धा दिशाभूल करण्याचा किती प्रयत्न झाले. एवढी आमची पुरोगामी. परवा तर मोरे सर म्हणाले, मी हे कधी सांगत नाही, सरांना मोरे विषयी मी बोलतोय, मी कधी सांगत नाही, आज सांगतो की मी तुकारामांचा वंशज आहे. मी इतक्या पिढ्या या सगळ्या वारकरी परंपरेत काढलेल्या आहेत. आणि तुकारामाने जे सांगितलं तो सुद्धा अंधश्रद्धेवर प्रहारच होता. ज्ञानेश्वर म्हणाले किंवा आणखी सगळे संत म्हणाले, तो सुद्धा या वाईट चालीरीतींवर प्रहारच होता, हे लक्षात घ्या. पण इथे वारकऱ्यात सुद्धा 2 गट निर्माण करण्यात आले. एक म्हणजे सेक्युलर गट, मग तो राष्ट्रवादीच्या अध्यक्षतेखाली उभा राहिला, आणि दुसरा हिंदुत्ववादी गट, तो तिकडे ठाकरेंच्या याच्याखाली उभा राहिला. अरे, सगळ्या महाराष्ट्रातल्या वारीचा आणि वारकऱ्यांचा झेंडा एक होता, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही फूट पाडली, त्याच्यामध्ये सुद्धा 2 गट निर्माण केले. हे होऊ देता. आणि वारकऱ्यांमध्ये अतिशय ज्येष्ठ मंडळींनी मला आता सांगितलेलं आहे, हे आम्ही होऊ देणार. आम्ही हस्तक्षेप करू. ही जी माणसं आतमध्ये विष पेरतात त्यांना बाहेर काढू. कारण तुम्हाला सांगतो या वारीला काय झालं हे पोलिसांना सुद्धा माहिती आहे. त्या कार्यक्रमात सुद्धा बोललोय. हिंदू जागरण समितीची माणसं या वारीमध्ये घुसली आणि वारकऱ्यांच्या वेशामध्ये घुसली आणि दाभोळकरांचा गांधी करू असं जाहीर भाषण त्यांनी केली आणि पत्रक वाटली. पोलीस मंडळ आम्हाला काही सापडत नाही, म्हणजे अजबच आहे. गुन्हेगार अंतर्धान पावले असावे, काहीतरी गडबड झाली असावी, मला माहित नाही. बुवा येतं चमत्कार करू शकतात. आपण त्यांच्या विरुद्ध जादूटोणाविरोधी कायदा वापरू शकतो. पण हे काय आहे, वारीमध्ये घुसून सुद्धा वारीमध्ये विश्व ही एवढी मोठी परंपरा आहे.
त्याच्यामध्ये अंधश्रद्धा पेरतात, त्याच्यामध्ये अफवा पेरतात. आणि आता तर मला हे, मी सोशल मीडियामध्ये थोडासा ऍक्टिव्ह आहे, ट्विटर आणि फेसबुकवर. तिथे तर गेले अनेक दिवस मला शिव्या देत आहेत. दाभोळकरांचं जे झालं तेच तुमचं झालं पाहिजे असं उघडपणे लोक लिहित आहेत. आणि या एकाही साईटवर पोलीस कोणतीही कारवाई करू शकत नाही. चिराग बाबूंच्या नावाने लिहित आहेत, श्याम मानवच्या नावाने लिहित आहेत. ज्याच्या ज्याच्या नावाने शंख करता येईल त्याचं नाव आठवून हे शंख करता येईल. आठवून म्हणजे मी मुद्दाम आठवून असं म्हणतो, हे तुम्ही लक्षात घ्या. कारण ही जी माणसं आहेत ती एकाही डॉक्टर होती, ती मेडिकल सायन्स विसरली आणि असल्या बंधुगिरीच्या मागे लागलेली आहे. त्यांचं काय करायचंय महाराष्ट्राने ठरवायचंय. ते आज जरी गोव्यात असले तरी असा आक्रमण केला तर महाराष्ट्रात यावं लागेल आणि कायदे कानून लागू होतील. सरकारने त्यांना सांगण्याची गरज आहे. सर्व तशा प्रकारच्या माणसं, मी एका संघटनेविषयी बोलत नाही, मी स्पष्ट करतो. संघटनेचं एक नाव असतं. काय होतं तुम्हाला वल्लभभाई पटेलांची पत्र माहिती? जेव्हा 1948 साली गांधीजींचा खून झाला, नथुरामनी खून केला आणि संघावर बंदी आणण्यात आली, तेव्हा गोळवलकर गुरुजींनी वल्लभभाईला पत्र लिहिलं, संघाचे 28 तास. वल्लभभाई स्पष्टपणे त्याच्या कलेक्शन मध्ये आहे पत्र, स्पष्टपणे त्याला दिलं होतं की तुम्ही प्रत्यक्ष खून केला नसेल किंवा नथुराम गोडसे तुमचा मेंबर नसेल, पण विषारी वातावरण निर्माण करण्याचं काम तर तुम्हीच केलं ना. हीच विचारसरणी रंग कोणत्या याची मला कर्तव्य, किंवा तिला रंग द्यायला मी तयार नाही. या खोलात जाऊन शोध घ्या. नांदेडला बॉम्बस्फोट कोणी केले, गोव्यामध्ये बॉम्बस्फोट कोणी घडवला, गडकरी रंगायतमध्ये नव्या मुंबईत बॉम्बस्फोट कोणी केले, कोणते कोणते बुवा काय काय प्रकार करत फिरतायत, महाराष्ट्रातल्या बुवांना वाचवण्याचं काम कोण कोण राजकारणी करतायत, सगळ्या शोध घ्या. पोलीस घेणार का शोध? एवढाच माझा प्रश्न आहे. तुम्हाला राजकीय दबाव झुकावूनच हे काम करावं लागेल, कारण महाराष्ट्रातले अनेक राजकारणी या बुवांच्या चपी लागलेले आहेत. कोणता तरी महाराज आहे, कारण सगळं आर्थिक गणित आहे, लक्षात घ्या. राजकारणी त्यांच्याकडे जायचं, त्यांचे पाय पडायचं, त्याबद्दल त्यांना मतं मिळणार, त्यांचे कोण जेवढी साधक असतात असं मतं देणार. तिथे ते काय चपला ठेवायला सुद्धा 1 रुपया घेतात, असे पैसे कमवतात. पादत्राण राखण्यासाठी पैसे घेण्याची पद्धत मी कुठे पाहिलेली नाही, पण एका आश्रमामध्ये पादत्राण ठेवायला सुद्धा 1 रुपया भाडं आहे. कुठे कुठे पैसे कमवतील, पादत्राणापासून सुद्धा पैसे कमवतात. असे यांच्यावर कारवाई होणार आहे का? मी तुम्हाला इतकंच सांगतो, मी खूप वेळ बोललोय, मी आज थांबतो. आपण कुठेतरी हस्तक्षेप केला पाहिजे आणि तुमच्या हस्तक्षेपाची नितांत गरज आहे आजच्या पिढीला, आजच्या समाजाला. आता हे जादूटोणाविरोधी वटहुकूम निघालेले आहे, संघर्ष होईल, बिल पास होईल अशी मला आशा आहे. महाराष्ट्र सरकार निर्लज्जपणाचा अतिरेक करणार नाही, कडेलोट करणार नाही अशी मला आशा आहे. एकदा सुशील कुमार शिंदेना आम्ही भेटायला गेलो होतो, त्याच्या आधी विलासराव. म्हणजे दाभोळकर कमालीची शांत होते, मला कधीतरी ते शांतपणाच नवल वाटायचं. मीच विलासरावांना विचारलं, विलासराव हा कायदा तुम्ही आता मंजूर करताय का दुसरं काय करताय? तर ते हसत हसत आपलं उडवली मान केली आणि हसत हसत म्हणाले, दुसरं काय करायचं? म्हटलं करताही नाही, तुम्हाला कायदा मंजूर करा किंवा फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेणं तरी बंद करा. मला दाभोळकर म्हणाले, फारच हाश त्यांना बोलतो. म्हणजे त्यांना हे चाबूकच लागतं ना, कळत नाही, साधी भाषा कळत नाही. किती या माणसाने परिश्रम केले, किती तडजोडी केल्या, किती समन्वय केला, काय बाकी होतं त्याला तुम्ही फसवलं आणि त्याचा बळी दिला आणि ते गेल्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही वटहुकूम काढता. हा तुमचा नादानपणा आहे, असं माझं म्हणणं. नादानपणा आहे. एका माणसाचा खून झाला आणि खून झाल्यानंतर तुम्हाला वटहुकूम काढायची अक्कल येते. मग गेल्या अधिवेशनामध्ये जेव्हा तिथे पोलिसाला लाथाबुक्क्यांनी मारत होते तेव्हा हे काम त्याने केलं. सर्व पक्षांना विचारलं पाहिजे, जे नंतर भाषण करताना कायद्याला पाठिंबा देतात त्यांना सुद्धा विचारलं पाहिजे, तुमचे आमदार तिथे धुडगूस करत होते तेव्हा त्याने कायदा मंजूर केला. माझं तर म्हणणं यापैकी एकाही पक्षाची पात्रताच नाहीये लोकशाहीमध्ये काम करण्याची, बौद्धिक क्षमता नाही आणि पात्रता सुद्धा नाही. अशा परिस्थितीत काय होणार? म्हणून मला शेवटी इतकंच सांगायचं आहे, हा कायदा जरी लागू झाला तरी त्याचे दक्षता अधिकारी नेमायचे. हे दक्षता अधिकारी पोलिसातून नेमले जाणार आहेत. हे धड असतील की बघावं लागेल. यासाठी अनेक वकील इथे मला बसलेले दिसत आहेत, त्यांची मदत घ्यावी लागेल. आपल्या आपल्या भागामध्ये हा कायदा लागू होतो
हे आपल्याला सिद्ध करावं लागेल. त्यावर दक्षता समिती नेमून किंवा काही जे काय नेमायचं नेमून नजर ठेवावी लागेल. नाहीतर हा कायदा जसं देवदर्शींच्या कायद्याचं झालं की त्याचा काही अंमलच होताना दिसत नाही, तसं या कायद्याचं सगळं जे काय आहे ते गुंडाळून ठेवायला सरकार कमी करणार. आणि नको आहे प्रबोधनाची लढाई. याला फक्त हातात मोबाईल आणि तोंडामध्ये कुठच्या तरी गुरुदू बाबाचं नाव असं करायचं ही टेक्नॉलॉजी आहे ना. याला कॉम्प्युटरवर सुद्धा अल्लाह किंवा श्रीराम म्हणायचंय. हीच टेक्नॉलॉजी याला हवी आहे. टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून काहीतरी थोडा विचार बदलला तो हवा असतो. इथे टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून प्रतिगामी विचार पसरवण्याचं काम होत आहे. मला तुम्हाला शेवटी इतकंच सांगायचं आहे. मी एवढंच म्हणतोय की इथे जिथे 400-500 लोक आधी असतील, प्रत्येक जण 10 लोकांशी बोल. 5,000 होतील, ती 5,000 माणसं आणखीन 10 लोकांशी बोलतील. 50,000 होतील, 50,000 माणसं आणखीन 10 लोकांशी बोलतील. 5 लाख. अशी साखळी पद्धत चांगल्या कामासाठी वापरली पाहिजे. साखळी पद्धत फक्त पैसे जमा करण्यासाठी आणि खोट्या इन्व्हेस्टमेंटच्या स्कीम्स करण्यासाठी वापरली जाते. अशा कामासाठी आपण वापरू. आपण जिथे जाऊ तिथे हा विचार आपण मांडू. ज्या पद्धतीने तुम्हाला मांडायचा त्या पद्धतीने मांडा. मी असा आग्रह धरणार नाही दाभोळकरांच्याच पद्धतीने मांडा. यासाठी प्रत्येकाची शैली वेगळी असते, प्रत्येकाचं तंत्र वेगळं असतं, प्रत्येकाची समजशक्ती वेगळी असते. त्यामुळे ज्या पद्धतीने तुम्हाला प्रबोधनाचा विचार जादूटोणा होऊ नये. आता काल नाशिकमध्ये तुम्ही बघितलं, एका प्रतिष्ठित वस्तीतल्या बुवानी एका मुलीला अशा पद्धतीने बसवलं की त्यांनी नाशिकमध्ये एका प्रतिष्ठित आर्किटेक्टची त्याचं लग्नच लावून दिलं तिचं. आणि का तर मला असं स्वप्न पडलं की पूर्वजन्मी तुम्ही नवरा बायको होतात. म्हणजे मला धक्काच बसला या ऐकून. आणि तो प्रतिष्ठित आर्किटेक्ट सुद्धा करतो. आता लग्न मोडलं आणि त्या मुलीने पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तक्रार केलेली आहे. पोलीस म्हणतात त्याचा कुठचा फायदा नव्हतो. पण दाभोळकरांनी हे प्रकरण हातात घेतलं होतं आणि आर पाटणपर्यंत धाव घेतली होती. लक्षात आम्ही 2008 साली सोलापूरच्या दर्ग्याचं प्रकरण दाखवलं होतं. दर्ग्यावरून वरून मुलं फेकतात, तुमच्या लक्षात असेल, आणि खाली मूल त्या चादरीत पडलं तिकडे पवित्र होतं. म्हणजे केवळ हिंदू धर्मातल्या वाईट चालीरीती नाही तर इस्लाम असो ख्रिश्चनिटी असो सगळ्या वाईट चालीरीती विरुद्ध या आमच्या नरेंद्र दाभोळकर नावाच्या मित्रांनी आवाज उठवला होता. तुमच्या सगळ्यांचा मित्र होता, कोणाचा भाऊ होता, कोणाला वडिलांसारखा होता. कार्यकर्त्यांना तर अक्षरशः कार्यकर्ते हमीद आणि मुक्ताला सांगतायत की तुमचे पण वडील गेले, आमचे पण वडील गेले. इतकं मोठं गुडविल कोणत्या कार्यकर्त्याला आज मिळालंय? आम्ही खूप काही गमावलंय. आपण सगळ्यांनीच पुरोगामी चळवळींनी खूप मोठं नुकसान झाले.